नमस्कार मित्रांनो, नमस्कार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आश्रम माता केसरी भव्य दिव्य असं मैदान पार पडलं. त्या मैदानात फायनल व गुलालाचे मानकरी ठरलेले शंभू आणि मथुर. तर या बैलांचा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यांच्या मालकांची. सर्वप्रथम तुमचा परिचय करून द्या. परिचय कीर्तिराज वर्दळ, बैलाचे मालक शंभूचे, मथुरचे मालक सोनू बारदे आणि सोनू कोसवी लवित. कुठला आहे हा बैल? बैल दोन्ही पण सिन्नरचे आहेत. सिन्नर नाशिक. हा, नाशिक. चालत. याच्या अगोदर कशात पळले बैल? याच्या अगोदर होते का फायनल? याच्या अगोदर बीडला गट काढला होता. सिमीला जरा तास पलटी झालतं. वासरू पहिल्यांदाच मैदानात घातलं होतं. त्याच्यानंतर आज आणलं. आज गट एक टांगीने काढला, सिमी बी टांगीने काढली आणि फायनलला किती काय झालं तर वासरूच्या अजून वाडशाचं पण झालं नाही पूर्ण. दुसऱ्याच मैदानात फायनलला पात्र. माग जो बैल आहे शिव, हो, याच्या अगोदर घोड्या बैलात पळत होता. गोड्या बैलात का त्याचं म्हणजे रेकॉर्ड आहे गोड्या बैलात. आतून त्याची गाडी पब्लिकचं कोणताच बैल पाडू शकत नाही, एवढं गॅरंटी त्याची. आजपर्यंत टॉपच्या गोड्यामध्ये पाळलाय. चाल, पहिलं तर पळताच, त्यापेक्षा अधिक महत्वाचा असतो ड्रायव्हर. आज कोण बसलो होतं गाडीवर? ड्रायव्हर आमचं एक निश्चित सोपान कापडी. सोपान ड्रायव्हर. हो. ड्रायव्हर द्या बरं माहिती ड्रायव्हरांची. सर्वप्रथम ड्रायव्हर तुमचा परिचय करून द्या. मी सोपान कापडे, राहणार नाशिक सिन्नर. याच्या अगोदर कोणकोणत्या गाड्या आणल्या? गाड्या सर्किटची, पाखऱ्या आहे, जुळ्या आहे, आता सध्या जो बेताज गुलालाचा बादशाह आहे सर्किट. आज आज काही कारणास्तव नाही बसली, नशिबाने साथ नाही दिली. तर सर्किट आज पण बोलवला होता, आमची गाडी करायला लागली म्हणून राहिली. पहिले शेवटी दसरा. हा, ते पण आहे. याच्या अगोदर किती मैदान झाले सर्किट सलग 7 मैदान गोळा होते. आज त्याचं बॅट फॉर्म होता, आज गोळा नाही राहिला. आज 8 मैदान. सलबतपूर केसरी मैदानातला प्रथम क्रमांक. हा, पहिला 1 नंबर गेला. त्यावेळेस कोणत्या बैलात होतं सर? जुळ्या होता. जुळा बैल. हम्म. त्याच्या अगोदर आज शंभू बैल आहे, कोणकोणत्या मैदानात फायनलला राहिले? बैल हा कंटिन्यू साताऱ्यात पळत होता, कंटिन्यू फायनल होता. पण काय त्याचं जरा बॅड फॉर्म आलं. आता म्हणजे 1-2-3 महिने झाले बैलाला जरा म्हणजे असा वीक झालता बैल. बैलाला म्हणजे असं ताव नव्हता राहिला बैलाला. पण मग बैलाला कष्ट घेतले. सोनू वासवे असन, ते पारदे असतील, सगळे पोरं जीवलग असतील लवितचे, काही आमचे सिन्नरचे जोडीदार असतील, हे कीर्ती शेट्टे असतील, यांनी कष्ट घेतले आणि त्यांना आज त्या कष्टाचं फळ भेटले. त्याने आज त्यांना दाखवून दिलं का मी बी कोणापेक्षा कमी नाही. आणि त्याने आज साध्य करून दाखवले का मी पळू शकतो आणि तुमच्या नावासाठी पळू शकतो आणि तुमच्या नावासाठी काय पण करू शकतो. बॅड पॅच तर सगळ्याच बैलांचा असतो. त्या बॅड पॅच मधून आज शंभूनं कमबॅक केलाय चांगला. असं म्हणजे त्यांनी आज मालकाला सांगून दिलंय का मी तुझ्यासाठी काय पण करू शकतो. आणि विषय असा होता, बैल म्हणजे असं म्हणजे कोणी म्हणत नाही का असं म्हणजे बैल ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा जेजुरीत मैदान केलं, बैल गाठाला माहिती आमच्या मनसोक्त पाळलाच नाही. मग तिथं आम्ही काय केलं, बैल घरी आणला साताऱ्यातनं घरी आणल्यानंतर बैलाला व्यायाम दिला. व्यायाम बिम देऊन बैलाचं कष्ट घेतले, जरा कष्ट आमचे प्रामाणिक आहे म्हणून आज आम्हाला यश भेटले. आणि ते यशामागचं कारण पण लय मोठे. आम्हाला सोनू गोसाईची खंबीर साथ लय असं पूर्ण बैल जर सांभाळतोय म्हणले तरी चालते. सोनू भाऊ ना, नेमकं आता सोनू भाऊ नाही आले, पण मग कीर्तिशेठ आहे, कीर्तिशोध बोला. ड्रायव्हरांबरोबर सुट्टी मेकर पण तेवढ्याच महत्वाचा असतो. शंभू बैलाचे सुट्टी मेकर, त्यांच्याशी आपण चर्चा साधूया. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. मी कुणाल राठोड, नांदूर शिंगोटेचा राहणारा. बैलाविषयी आज काय वाटते तुम्हाला? तुम्ही सुट्टी करता, सगळ्यात जवळनं तुम्हीच बैल बघताय. आज बैलाविषयी बोलायचं ठरलं तर गटाला बसल ही सुद्धा गॅरंटी नव्हती आम्हाला बैलाची. पण आज बैलांनी साध्य करून दाखवलं की आम्ही गुलाल करू शकतो. आणि सुट्टीचा विषय राहिला, त्याला एक उडी नाही कळत, पण मग पुढचं डायरेक्ट निकालात बादशाह येतो. आज बैलाबरोबर आदत वासरू पण पळालं, काय सांगाल? आदत वासरू पण चांगलं पडलंय, पण मग आदत वासरू 2 ते 3 महिन्यांनी आदत मध्ये धुमाकूळ घालणार. याच बैलांनी हेच वासरू जे छत्रपती संभाजीनगर
किंवा नाशिक विदर्भ आपल्या भागात जे हिंदकेसरी मैदान होतं 21 तारखेला त्या मैदानात पळताना दिसणार का शंभू? हो, बैल पाळताना दिसणार 100%. शंभू आणि सर्किटचं पण नियोजन असणार. हो, सर्किटचं टॉपचं नियोजन आहे आणि शंभूचं पण टॉपचं नियोजन त्या मैदानाला. हिंदकेसरी मैदान आहे ती. चालेल, धन्यवाद शेठ मुलाखत दिल्याबद्दल. हो, 21 तारखेला. ओके, धन्यवाद.